नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे शंभूज क्रिएशन या चॅनलवरती. तर बघा, आज आपण पायपिंग कशी करायची, हा साधा ब्लाऊज आहे तर याला पायपिंग कशा पद्धतीने करायची हे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्हाला देखील पायपिंग व्यवस्थित जमत नसेल, गोट म्हणजे, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, मी पूर्ण ब्लाऊजला फिटिंग वगैरे देऊन घेतली आहे. 4 टक ब्लाऊज आहे, पूर्ण स्टिच करून घेतला आहे. फक्त पायपिंग बाकी आहे आता ब्लाऊजची. तर पायपिंगसाठी अगोदर आपल्याला ज्या आय हुक पट्ट्या असतात त्या व्यवस्थित चेक करून बघायच्या असतात. तर इथं बघा, अशा चेक करून बघायच्या, एकावर एक व्यवस्थित ठेवून, आणि ब्लाऊज देखील व्यवस्थित ठेवायचं आहे. कमी जास्त असेल तर तुम्ही अगोदरच कट करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला पायपिंग करायची आहे आता याला. तर बघा, हे माझ्याकडे ब्लाऊज पीसमधलं कापड होतं. आता सेमच कापडची मी पायपिंग करणार आहे इथं. तर बघा, आता हे कधी पण आपल्याला पायपिंग करताना लक्षात घ्यायचं आहे का तिरप्याच पट्ट्या कट करायच्या आहेत. तर बघा, स्केल मी कशा पद्धतीने ठेवली आणि हे कापड बघा कसं ताणतं आहे. हे असं कापड म्हणजे जे आहे ते असं स्ट्रेच झालं पाहिजे अशा पद्धतीने. सरळ याच्यामध्ये कधीही पट्ट्या कट करायच्या नाही, तिरप्याच पट्ट्या कट करायच्या पायपिंगसाठी. ती इथं बघा, स्केलनी मी अशा तिरप्या ज्या आहे त्या पट्ट्या अशा 1-1 इंचाच्या असं अंतर ठेवून मार्किंग करून घेते. आता तुम्हाला जो पेन आहे त्याने असं ब्लॅक कलरच्या लाईन दिसत असतील तर त्याने मी त्या अशा मार्किंग करून घेतल्या, आणि आता ह्या पट्ट्या ज्या आहेत ते मी अशा कट करून घेते. इथं मी पायपिंगच्या ज्या पट्ट्या आहेत त्या कट करते. आता पूर्ण ब्लाऊजला आपल्याला पायपिंग करायची, त्यासाठी हे जे कापड आहे हे डबल फोल्ड आहे. म्हणजे ह्या ज्या पट्ट्या तुम्हाला वरतून 2 मार्किंग दिसत आहेत तर या खाली देखील डबल 2 आहे. म्हणजे अशा 4 पट्ट्या आपल्या पायपिंगच्या निघतील, कारण पूर्ण ब्लाऊजला आपल्याला पायपिंग करायची. तर इथं बघा, आता हे बाकीचं कापड ठेवून देते. त्यानंतर ह्या अशा 2 म्हणजे ह्या 4 पट्ट्या झाल्या आपल्या. तर अगोदर आपल्याला ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या स्टिच करावं लागतील, म्हणजे जॉईंट करावं लागतील. तर जॉईंट करताना देखील काळजी घ्यायची. तर कशा पद्धतीने जॉईंट करायच्या ह्या तुम्हाला मी जवळून दाखवते. इथं बघा, आता हा सरळ आहे, हा जो पार्ट आहे हा सरळ आहे, आणि हा देखील सरळ, सरळवरती सरळ ठेवला आहे. आणि पट्टी बघून घ्या कशा पद्धतीने ठेवली. चौकोन तयार करायचा आहे त्याचा, आणि तिरप्यामध्ये आपल्याला शिलाई द्यायची. ती इथं बघा, मी तिरप्यात शिलाई देऊन घेतली. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते, म्हणजे आपली जी पट्टी ती अशा पद्धतीने तयार होती, बघू शकता तुम्ही. आता दुसरी देखील मी एक जॉईंट करून दाखवते. बघा, सरळ आहे, पुन्हा दुसरी पट्टी घ्यायची, सरळ व सरळ ठेवायची, आणि तिरपी जी लाईन आहे त्या तिरप्या लाईनमध्ये आपल्याला ही पट्टीची जी शिलाई देऊन घ्यायची. तर इथं बघा, तिरपी शिलाई अशी मी देऊन घेतली. पुन्हा एकदा परत दाखवते तुम्हाला, म्हणजे आपली जी पट्टी ती कुठेही खाली वगैरे होत नाही. आणि कधीही पायपिंगच्या पट्ट्या तुम्ही तिरक्या कट केल्या आणि सरळ कधीही शिलाई द्यायची नाही. लक्षात घ्या, मी जशी शिलाई दिली तुम्हाला देखील सेम त्याच पद्धतीने शिलाई द्यायची. तर आता मी पुन्हा एकदा असं म्हणजे बाजूचं जे कापड आहे ते सर्व कट करून घेते, आणि ब्लाऊज घेते. ब्लाऊजला आपण ह्या चेक करून बघू ही पट्टी, कारण आपल्याला जॉईन करावे लागेल का काय. तर अगोदर चेक करून बघते मी आता. तर ब्लाऊजच्या एका बाजूने आय हुक पट्टीकडून ही पट्टी चेक करून घेते. कमी जास्त असेल तर आपण जॉईन करून घेऊ, जास्त असेल तर काही गरज नाही, पण कमी जर असेल तर जॉईन करून घेऊ. तर त्यासाठी मी इथं ही पट्टी चेक करून घेते. तिथं बघा, बरोबर येते, कट टू कट येते, पण आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा पट्टी लागेल. त्यासाठी मी अगोदरच थोडीशी अशी एक्स्ट्रा जॉईन करून घेते. बघा, सरळवरती सरळ ठेवून घेतला, एक्स्ट्राचं कापड कट करून घेते, आणि थोडी एक्स्ट्रा राहू देते, कारण नंतर आपण कट करून घेऊ, पण थोडीशी एक्स्ट्रा राहू द्यायची. तर आता बघा, पट्टी आपण तयार करून घेतली. आता एका बाजूने अर्धा इंच जे आहे ते फोल्ड करायचं, आणि त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची. ते इथे बघा, मी अर्धा इंच एका बाजूने फोल्ड केलं आहे, आणि इथं टीप देऊन घेते. आता तुम्ही इथं साधी नॉर्मल 4 ते 5 इंचची जी टीप असते ती जरी दिली ना तरी काही हरकत नाही, का बारीकच टीप दिली पाहिजे असं काही नाही आहे. तर 4 किंवा 5 इंचाची टीप दिली तरी चालेल. तर इथे मी अशी टीप देऊन घेते, अर्धा इंच फोल्ड करून. ते बघा, टीप देऊन घेतली एका बाजूने आपण, आणि आता इथं आता ब्लाऊज घेते. बघा, आता ब्लाऊज घेते. आता हे बघा, हा सरळ भाग आहे, आय हुक पट्टीकडला पार्ट आहे बघा. तर इथं आपल्याला सरळ व सरळ ही पट्टी ठेवायची, आणि जी आपली हुक पट्टी तिथून फोल्ड केला अर्धा इंच, आणि बघा आता अर्धा इंचावर आपल्याला ही पट्टी जी आहे ती अशी पूर्ण ब्लाऊजला जॉईन करून घ्यायची. आता मी तुम्हाला हे जवळून दाखवते. तर बघा, लॉक करून घेतलं, आणि बघा, पट्टी जॉईन करताना लक्षात घ्यायचं आहे की जास्ती खेचायची नाही पट्टी, अशी एकदम ताणायची नाही.
म्हणजे ताणलं ना तुमची पायपिंग व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी काय करायचं, सैल म्हणजे जास्ती सैल पण नका ठेवू, पण नॉर्मल जसं आपण बाही वगैरे जॉईन करतो बघा, कटोरी जॉईन करतो, ते कसे जॉईन करतो त्या पद्धतीनेच आपल्याला व्यवस्थित ब्लाऊजला कट टू कट ठेवूनच जॉईन करायची. जास्त खेचू पण नका आणि सैल पण सोडू नका. त्यानंतर ब्लाऊज बघा, ब्लाऊज पण खालून जास्त खेचू नका, ब्लाऊज म्हणजे असं ताणू नका जास्त. तर ताणल्याने ना व्यवस्थित येणार नाही, जी आपली पायपिंगची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी काय करा, दोघी पण जे पार्ट आहे ते व्यवस्थित म्हणजे नॉर्मल ठेवा. जसे आपण बाकीचे पार्ट जॉईन करत असतो ना, तशीच पायपिंग देखील करायची असते. पण पायपिंग म्हटलं का सर्वांना असं वाटतं का मला नाही जमणार, पण खूप सोपी आहे पायपिंग करणं. तुम्ही देखील सेम याच पद्धतीने करून बघा. माझी ही जी टेक्निक आहे ही वापरा आणि पायपिंग करून बघा, तुम्हाला देखील जमेल. तर बघा, आता मी दुसरा जो पार्ट आहे त्यापर्यंत पायपिंग जॉईन करून घेतली. आता इथून एक्स्ट्राचं कापड कट केलं, पुन्हा अर्धा इंच फोल्ड करून घेतली आणि आता इथं लॉक करून घेते बघा, अशी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. आता इथं लक्षात घ्या, तुम्हाला जर हे कापड शिलाईचं जे कापड एक्स्ट्रा वाटत असलं तर तुम्ही कट करून घेऊ शकता बघा. असं तुम्हाला कुठे एक्स्ट्रा वाटत असलं, थोडं जास्त वाटत असलं तर कट केलं ना, थोडं पाव इंच ठेवलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ठेवलं तरी काही हरकत नाही, पण थोडं पाव इंचाच्या पुढेच कापड ठेवा. जास्ती पण असं एकदम शिलाई जी दिली त्यामध्ये असं कट टू कट करत नका बसू. थोडंसं ठेवा कापड. ते इथं बघा, मला थोडं जिथं वाटलं मी तिथं थोडंसं कट करून घेतलं आहे. त्यानंतर बघा, आता पायपिंग करायची आहे आपल्याला. ती इथं लक्षात घ्या. तर तुम्हाला जशी जाड बारीक हवी त्यानुसार तुम्ही इथं ही पायपिंग अशी राऊंड करायची बघा. आता हे जे ब्लाऊज आणि मेन फॅब्रिक आहे ते सेम आहे, म्हणजे पायपिंग ब्लाऊजच्याच कापडची, त्यामुळे इथं तुम्हाला दिसत नसेल किंवा दिसत पण असेल पण सेम दिसत असेल. ते इथं बघा, पण मी जसं सांगते तसं तुम्ही फॉलो करा. आता मी राऊंड करून घेतलं आणि पायपिंग करताना लक्षात घ्या, मेन म्हणजे पॉईंट आहे. तुम्ही बघा, असं आपण बाकीचे जे पार्ट स्टिच करतो त्यासारखी पायपिंग करू नका. एकदम असं जोरात फास्टमध्ये पायपिंग करू नका. स्लो करा. थोडं 2-2, 3-3 इंचाचं फोल्ड करून घ्यायचं. त्यानंतर त्यावर शिलाई द्यायची. पुन्हा पुढे 1-1.5 इंचाचं पुढं जसं म्हणजे तुमचं आहे त्यानुसार तुम्हाला फोल्ड करायचं, त्यावर शिलाई द्यायची. पुन्हा फोल्ड करायचं, त्यावर शिलाई द्यायची. जास्त घाई करायची नाही. एकदम असं म्हणजे आपण जसं आता अस्तरला जॉईन करतो त्या पद्धतीने कसं एकदम फास्टमध्ये जॉईन करतो, तसं असं जॉईंट करू नका. पायपिंग ही ना स्लोमध्ये द्यायची असते आणि पायपिंगची शिलाई देताना मेन म्हणजे काळजी घ्यायची का पायपिंग जे आपण गोल राऊंडचा जो गोट वळला आहे त्यावर शिलाई येऊ द्यायची नाही. त्यावर जर तुमची शिलाई आली तर ते पायपिंग आहे ना अशी एकदम चपटी होऊन जाते बघा आणि ते व्यवस्थित वाटत नाही. तर त्यासाठी काय करायचं, त्यासाठीच सांगते का सावकाश शिलाई द्या, घाई करू नका. आणि पायपिंग आणि जो आपलं ब्लाऊजचं जे कापड असतं त्यामध्ये बघा, जिथून जॉईन केलेलं तिथं गॅप असतो, तिथं आपल्याला शिलाई द्यायची. तर बघा, आता मी अशी जास्त मी देखील घाई करत नाही आहे. थोड्या अंतरावर कापड राऊंड करून इथं शिलाई देऊन घेते. जास्त घाई करायचीच नाही, कारण मेन पार्ट आहे. जर पायपिंग आपली बिघडली तर पूर्ण ब्लाऊज जरी आपण व्यवस्थित स्टिच केलेला असेल पण पायपिंग जर व्यवस्थित नसेल तर ते व्यवस्थित वाटत नाही ब्लाऊज. त्यासाठी ना घाई करू नका. सावकाश पद्धतीने पायपिंगची शिलाई देऊन घ्या. तर इथं बघा, आता मी पूर्ण ब्लाऊजला जी पायपिंग आहे ती देत आणते हळूवार, जास्ती घाई करायची नाही आहे. तर इथं बघा, असं थोड्या अंतरावर कापड जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं. आता तुम्हाला जशी जाड बारीक, कोणाला मोठी पायपिंग हवी असती, कोणाला एकदम नाजूक बारीक हवी असती, त्यानुसार तुम्ही इथं राऊंड वगैरे करू शकता. पण नेहमी पायपिंग ही तिरप्याच पट्ट्यांमध्ये करा, म्हणजे तुम्हाला फिनिशिंग समजेल का कशा पद्धतीने येते आपल्या ब्लाऊजची. तर इथं बघा, आता मी दुसऱ्या टोकापर्यंत जी पायपिंग आहे ती अशी देऊन घेते. इथं सेंटरला जे आहे ते लॉक करून घ्यायचं व्यवस्थित. पायपिंग आता इथं मी देऊन दिली. तर इथं बघा, तुम्हाला जवळून दाखवते कशा पद्धतीने. आता सेम कापड आहे त्यामुळे एवढं काय ओळखू येत नाही आहे ते, पण हे बघा दिसत असेल तुम्हाला असं राऊंडची गोटापट्टीसारखी पट्टी आहे बघा. अशा पद्धतीने पायपिंग पूर्ण आपण देऊन घेतली आहे पूर्ण ब्लाऊजला, बघू शकता. हे बघा, तर तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने पायपिंग जर करायची असेल तर सेम मी जशी मेथड सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही देखील फॉलो करा. तुमची देखील पायपिंग या पद्धतीने येईल. आता बॅक पार्ट जो गळा आहे तो बघा बॅक साईडचा तो देखील राऊंड आपला एकदम छान आला आहे आणि फ्रंटचा देखील पुढचा गळा देखील बघू शकता तुम्ही. हे बघा,
ते एकदम जी पायपिंग आहे ती पूर्ण आपण ब्लाऊजला देऊन घेतली. तुम्ही देखील सेम याच मेथडने फॉलो करा, म्हणजे तुमची देखील पायपिंग जी आहे ती व्यवस्थित येईल. हे बघा, एकदम अशी गोटापट्टीसारखी आपली पूर्ण पायपिंग आली आहे. तर चला, पूर्ण ब्लाऊजला आपण पायपिंग मी इथं करून दाखवली. कशा पद्धतीने पट्ट्या कट करायच्या, जॉईंट कशा करायच्या हे तुम्हाला डिटेलमध्ये इथं दाखवलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि बघा, तुम्हाला देखील असे म्हणजे काही अडचणी असतील, शोल्डर उतरत असतील किंवा काकीत फुगा येत असेल, असं काही म्हणजे तुम्हाला हवे असतील टेक्निक, तर तुम्ही व्हिडिओखाली नक्की कमेंट करा की तुम्हाला याविषयी सोल्युशन हवे, तर मी त्याचा व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यूजफुल वाटत असेल तर एक लाईक नक्की करा.